भगवान कृष्ण लहानपणापासूनच खूप सज्ञान होते. त्यांची लीला आजही संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. लहानपणी त्यांची सर्वात प्रिय खायची वस्तू होती ती म्हणजे लोणी. लोणी सोडणे ही त्यांची एक जणू कलाच होती. ते लोण्यासाठी काहीही करू शकत होते. कितीतरी वेळा यशोदा आईने त्यांना बांधून ठेवले, खूप ओरडली आणि खूप मारली सुद्धा. परंतु कृष्णाने लोणी खाणे आणि चोरणे कधीच थांबवले नाही. त्यांना लोणी एवढे आवडायचे की ते त्याच्यासाठीही काहीही करू शकत असे. आई, तू खरंच खूप छान आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला तुझ्याशिवाय चोख सुद्धा येत नाही. तू या जगातली सगळ्यात चांगली आई आहेस. कान्हा, मला माहितीये तू माझी प्रशंसा का करतोस ते. तुला भूक लागली ना आणि तुला लोणी हवं असेल. तू आतापर्यंत खूप लोणी खाल्लंस. आता तुला लोणी नाही मिळणार. मग तू उपाशी राहिलास तरी चालेल. अगं माझी लाडकी आई, दे ना मला लोणी. मी तर तुझा लाडका आहे ना. बघ मला भूक लागलीये. थोडंसं लोणी दे, मग मी नाही मागणार. जर तू मला लोणी नाही दिलं तर मी बाहेर जाईन आणि कोणत्या तरी गवळणीचं चोरून लोणी खाईन. जर ती माझी तक्रार घेऊन आली तर मग मला नको सांगूस. कान्हा, तुझ्या हट्टीपणापुढे तर मी हात टेकले बाबा. जर घरी लोणी नाही मिळालं तर बाहेर चोरी करून खाशील. ही कोणती पद्धत आहे तुझी? तू बराच खट्टाळ झालास. यशोदा आई कृष्णाचा कान पकडून त्याला स्वयंपाकघरात घेऊन जाते आणि हंडीतून थोडेसे लोणी कान्हाला देते आणि म्हणते, कान्हा, आजच्या दिवसाचं शेवटचं लोणी आहे. आता सगळं लोणी संपलं आहे. उद्या विकायलाही जायचं ना. विक्रीसाठी थंड थोडं लोणी हवं ना. आता तुला लोणी नाही मिळणार. ठीक आहे, आता लोणी खा आणि गपचूप झोपून जा. ठीक आहे आई, खूप खूप धन्यवाद. पण जर मला परत भूक लागली तर? हे बघ कान्हा, हट्टीपणा नको करूस. तू माझा लाडका नंदलाल आहेस ना. लवकर लवकर लोणी संपव आणि झोपून जा. उद्या सकाळी उठल्यावर मी तुला अजून लोणी देईन. ठीक आहे? कान्हा यशोदा आईने दिलेले पूर्ण लोणी खाऊन झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सगळे मित्र गुपचूप कान्हाच्या दारावर येतात. कान्हा हळूच त्याच्या आईचा डोळा चुकवून गुपचूप घराच्या बाहेर येतो. बरं झालं तुम्ही सगळे आलात. तुम्हाला माहितीये का, आज सगळ्या गवळणी लोणी घेऊन बाजारात विकायला जाणार आहेत. हीच चांगली संधी आहे. आपण त्यांच्या घरी घुसून उरलेले लोणी पोट भरून खाऊया. तर मग काय म्हणता मित्रांनो, जायचं का? हो हो कान्हा, लवकर चल. खरंच लोणी चोरी करून खाण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. हो हो, सगळेच तर माझ्यासोबत खातात, पण शिक्षा तर फक्त मलाच मिळते. तेव्हा तर तुम्ही सगळे पळून जाता. लवकर चला, आज काहीतरी नवीन पाहणं शोधावं लागेल. कान्हा आणि त्याचे दोन चार छोटे मित्र लपून छपून प्रत्येक गवळणीच्या घरी जातात. पण मुश्किलीने त्यांच्या नशिबी थोडेफार उरलेले लोणीच असते. ते खाऊन सगळे तिथून पळून जातात. यशोदा आई, तू घरी आहेस का? अगं यशोदा आई. हो हो, येतेय. कोण आहे? अगं काय झालं, काही हवंय का? हो पाहिजे. बघ ना तुझा कान्हा, माझ्या घरी येऊन उरलेले सगळे लोणी चोरून खाल्ले आणि 2 मडके पण फोडले. माझ्या नुकसानाची भरपाई कोण करेल? तू एवढ्या ठामपणे कसं काय सांगू शकतेस की कान्हानेच मडके फोडली आहे आणि लोणी सुद्धा खाल्लंय? दुसरं कोणी पण असू शकतं ना. या संपूर्ण गावात सर्वात जास्त लोणी कोणाला आवडते आणि किती वेळा कान्हाची चोरी पकडली गेली आहे यावरूनच सिद्ध होतं की आज सुद्धा लोणी कान्हानेच खाल्ले असणार. काय करू या कान्हाचे? कोणाकोणाला उत्तर देऊ? मी तर कंटाळली आहे. एक काम कर, मला एक उपाय सुचलाय. तो काय यशोदा आई, जरा आम्हाला पण सांग ना, म्हणजे कान्हा आमचे लोणी चोरू शकणार नाही. स्वयंपाकघरात चल, तुला सांगते मी. यशोदा आई लोण्याचे एक मडके घेऊन त्याला दोरी बांधते आणि स्वयंपाकघरात त्याला वर उंच अडकवून ठेवते, म्हणजे कान्हा त्याला हात लावू शकणार नाही. हे तू बाकी गवळणींना सांग की छतावर लोणी अशा प्रकारे टांगा, म्हणजे कानाचा हात तिथे पोहोचणारच नाही. अगं यशोदा आई, हा तर खूप छान उपाय आहे. मी आता जाऊन सगळ्या गवळणींना हा उपाय सांगते. दुसऱ्या दिवशी कान्हा आणि त्याचे मित्र लगून स्वतःच्या घरी येतात. अरे काय झालं आई? सगळीच्या सगळी मडकी गेली तरी कुठे? अरे मित्रांनो, जरा शोधा तर.
त्यांना तिथेही मडकी दिसत नाही. या सगळ्याच्या सगळ्या गवळणींची नाही नाही मित्रांनो, असं तर होऊच शकत नाही. लोणी तर नक्कीच बनवलंय, पण ते कुठे ठेवलंय याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल. जरा शोधा. एकच गोष्ट सगळ्या घरातून नाही होऊ शकत. सगळ्यांच्या घरी लोणी नाहीये याचा अर्थ लोणी ठेवण्याची जागा बदलली आहे. काना काना तिकडे बघ, त्या खिडकीतून त्या घरी ती गवळण काय करतेय? ही तर मडक्यात लोणी ठेवतीये. थांबा, थोडा वेळ थांबूया, म्हणजे ही लोण्याचे मडके कुठे ठेवते ते कळेल आपल्याला. गवळण सगळे लोणी मडक्यात ठेवून त्याला दोरी बांधत होती आणि सगळेच्या सगळे मित्र आणि कान्हा हे सगळे लपून तिला बघत असतात. अचानक गवळणीची नजर सावलीवर पडते. ती जाऊन घराची खिडकी बंद करते आणि लोणी छतावर टांगून ठेवते आणि थोड्या वेळाने ती शेतीसाठी निघून जाते. कान्हा आणि त्याचे मित्र ती गेल्यावर हळूच तिच्या घरात घुसतात. गवळण तर आपल्या समोरूनच गेली. तिच्या हातात तर काहीच नव्हतं. याचा अर्थ लोणी इथेच कुठेतरी आहे. शोधा मित्रांनो. अचानक कान्हाची नजर वर टांगलेल्या हंडीवर पडते. त्याच्यातून लोणी सांडत होते. अच्छा, आता कळलं की सगळ्या गवळणींची मडकी कुठे आहेत ते बघा मित्रांनो, आपण तर लोण्याची मडकी खाली शोधत होतो, पण मडकी तर वरती आहे. कान्हा ही हे काठी आणि फोडून टाकते हंडी, म्हणजे आपल्याला लोणी मिळेल. सकाळपासून एक पण हंडी नाही मिळाली. नाही नाही, अशी तर आपली चोरी पकडली जाईल. आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. कान्हा, तुझ्या डोक्यात काही उपाय आहे का? म्हणजे आपल्याला चोरी पण मिळेल आणि मग आपण ती हंडी परत तिथेच ठेवू. लोणी असावी तर काही उपाय काढू शकतो. आणि माझ्या डोक्यात एक उपाय आला आहे. एक काम करूया, आपण एकमेकांना पकडून शिडी बनवूया, एकमेकांच्या अंगावर चढून लोणी काढूया. ही तर खूप छान कल्पना आहे. चला मग लवकर या मित्रांनो. कान्हा मित्रांना घेऊन शिडी बनवतो. सगळ्यात खाली 3 मित्र असतात. त्यावर 2 आणि त्यावर कान्हा चढतो. सगळे एकमेकांच्या खांद्याला घट्ट पकडतात. कान्हा वर चढून मडके खाली काढतो आणि मग सगळे मिळून लोणी खातात. आणि पुन्हा एकदा थर लागतो आणि कान्हा ते रिकामे मडके परत जागेवर ठेवतो. असे करता करता संपूर्ण गावातील लोणी कान्हा आणि त्याचे मित्र खाऊन टाकतात. आणि शेवटी वेळ येते ते यशोदा आईच्या घराची. कान्हा, लोणी खाऊन खाऊन तर पोट खूपच भरले आहे. आता अजून नाही खाऊ शकत. हे बघ, तुला नाही खायचं तर नको खाऊस. मी तर लोणी खाणारच. आणि माहितीये का, छतावर लोणी टांगण्याची युक्ती सुद्धा यशोदा आईने सगळ्या गवळणांना दिली असेल. म्हणूनच तर आपण लोणी शोधून शोधून कंटाळलो होतो. म्हणूनच मी या मडक्यातील लोणी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. कान्हा स्वतःच्या घरात पुन्हा एकदा आपल्या मित्रांबरोबर एकमेकांच्या अंगावर चढून थर लावून मडकी खाली उतरवतो आणि ते सगळे लोणी खातात. तेव्हाच अचानक यशोदा आई येते. अरे देवा, तू आणि तुझी लोणी खाण्याची सवय. काय काय उपाय शोधू मी, तरी सुद्धा तू लोणी खाणं काही सोडत नाहीयेस. काही ना काही करून लोणी शोधून काढतोसच. तू खट्टाळ आहेस बाबा कान्हा. आज तू लोणी कसे काढलेस, कसे लोणी खाली उतरवलेस आणि खाल्लेस आणि परत ठेवलेस, हे सगळं तू केलंस तरी कसं? आपल्या आईला सांग बरं. आई, आम्ही सगळे एकमेकांच्या मदतीने खांद्यावर चढलो आणि सगळ्यात वर मी जाऊन मडके खाली घेऊन आलो. सगळं लोणी खाऊन मडकं परत वर ठेवायचं आणि असेच थर लावून सगळी मडकी खाली उतरवली. त्यातलं लोणी संपवलं आणि परत ठेवून दिलं. आता तर तुझी काही हरकत नाहीये ना? यशोदा आई आपल्या डोक्यावर हात मारते आणि म्हणते, अरे देवा, या कृष्णाचं करू तरी काय? आणि हसून कान्हाचा कान पकडते आणि मग त्याला जवळ घेऊन मिठी मारते. तू खूपच खट्टाळ आहेस कान्हा. आणि त्याच दिवशी